आज होता महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज म्हटलं की आपण प्रत्येक गावात पंगत असतेच आणि नवरवाला पण पंक्तीची आठवण झाली होती. म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी घरीच आपण बिट्ट्या बनवतो आणि आलू वांग्याची भाजी वरण भात असं जेवण बनवतो. जेवण बनवणं झाल्यावर मला 12:30 वाजता कॉल आला की खालच्या ताईला सुट्टी होतं, त्याच्यासाठी जेवण बनवा. आता ते होती बंगाली, त्या बंगालीचं काही बिट्ट्या वरण हे तर काही समजणार नव्हतं. मग त्याच्यासाठी सिंपल पोळ्या आणि वरण भात भाजी तर हे बनलंच होतं. हे तेले अशा प्रकारे डब्बा दिला. आणि इकडे बघा आमच्या आरुषी मॅडमनं तर वेगळीच डिश बनवली होती. पूर्ण संभार वेस्ट केला होता. जाऊ दे, करू दे करू दे, पण काहीतरी करायचा प्रयत्न केला ना, ठीक आहे. मग अशा प्रकारे आमचं जेवण होतं. पहिले देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण केलं. जेवण केल्यावर दुपारी वेळ होता म्हणून थोडंसं सामान आणायचं होतं. मग आम्ही असं बाहेर निघालो होतो आरुषी आणि मी. तेवढ्यात नजर गेली का आपल्या महादेवाच्या मंदिरावर. म्हटलं काल महाशिवरात्री होती तर इथं एवढी गर्दी होती की बेकार, आणि आज पाहिलं तिथं कुत्रंही नव्हतं. अहो देवाला लोक सोडत नाही तर आपल्याला कुठे सोडणार. आपलं काही काम आपलं लोकांना जर गरज पडली तर कुठं आहे, काय करत आहे, कशी आहे, आपल्याला 10 कॉल येतील. आणि गरज संपली की आपल्याला कुत्रंही विचारत नाही. आपण तर माणसं आहे, ते तर देवाला विचारत नाही. असं सगळ्याच्या बाबतीत असंच होते. दुसऱ्या दिवशी नवरबानं हे थोडासा भाजीपाला आणला, त्यात मला हे बॉटल दिसली. म्हटलं नवरबा गड्या आपल्याला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट विसरली अशी ना, आज आणलं काय, पाहिलं तर ते औषध होती. म्हटलं असो. नंतर आईस्क्रीम पाहून आरुषी तर पाय किती एक्साइटमेंट होती, इथून पप्पी देऊ तिथून पप्पी देऊ. आईस्क्रीम म्हणजे तिचा जीव की प्राण. नंतर जाऊ दे, व्हॅलेंटाईन गिफ्टचं काही भेटलं नाही, मग आईस्क्रीमवरच ताव मारला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.